दिवाळी होऊन गेली आहे मला माहिती आहे, पण आताच ह्या ओळी माझ्या वाचनात आल्या. वाटलं तुमच्यासोबत शेअर कराव्यात. बोलता बोलता सहज मी दिवाळीचा विषय काढला. एकदम माझ्या मित्राचा चेहरा पांढरा पडला. तो म्हणाला, दिवाळी आली की हल्ली धडधड होतं रे. जुनं सारं वैभव आठवून रडकुंडीला येतं. 4 दिवसाच्या सुट्टीत आता कसं होईल माझं, एवढ्या मोठ्या वेळेचं उचलेल का ओझं. मी म्हटलं, अरे वेड्या, असं काय म्हणतोस. सलग सुट्टी मिळूनसुद्धा का बरं कणतोस. काय सांगू मित्रा, आम्ही 4 बहीण भाऊ. कुणीच कुणाला बोलत नाही. मी कुठे जाऊ. आता कुणी कुणाकडे जात येत नाही. कुणालाही 2 दिवस कुणीच बोलावित नाही. 4 दिवस कसे जातील मलाच प्रश्न पडतो. लहानपणीचे फोटो पाहून मी एकटाच रडतो. पूर्वीच्या काळी नातेवाईक बरेच गरीब होते, तरीही ते एकमेकांकडे जात येत होते. कुणाकडे गेल्यानंतर आतून स्वागत व्हायचं. सारं काम साऱ्यांनी मिळून मिसळून करायचं. सुबत्ता फार नव्हती, पण वृत्ती चांगली होती. गरिबी असूनसुद्धा खूप मजा होती. मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये एखादाच शेंगदाणा भेटायचा. त्या प्रसंगी आनंद मात्र आभाळा एवढा असायचा. लाल हिरव्या रंगाचे वासाचे तेल असायचे. अर्ध्या वाटी खोबऱ्याच्या तेलात बुडाला जाऊन बसायचे. उत्साह आणि आनंद मात्र काठोकाठ असायचा. सख्खे असो चुलत असो, वाडा गच्च दिसायचा. चपला नव्हत्या, बूट नव्हते, कपडे धड, तरीही जगण्याची मोठी धडपड. सारे झाले श्रीमंत, पण वाडे गेले पडून. नातेगोते प्रेम माया विमानात गेले उडून. घराघरात दिसतो आता सुबत्तेचा पूर, तरी आहे मनामनात चुलीसारखा दूर. पाहुण्यांचे येणे जाणे आता संपून गेले. दसरा आणि दिवाळीतले आनंदी क्षण गेले. श्राद्ध पक्ष व्हावेत तसे मोठे सण असतात. फ्लॅट आणि बंगल्यामध्ये 2-4 माणसं दिसतात. प्रवासाची सुटकेस आता अडगळीला पडली. त्या दिवशी माझ्याजवळ धाय मोकलून रडली. हँडल तुटलं होतं तरी सुतळी बांधली होती. लहानपणी तुमची मला खूप सोबत होती. सुटकेस म्हणली, सर मला पाहुण्यांकडे नेत जा, कमीत कमी दिवाळीत तरी माझा वापर करीत जा. सुटकेसचं बोलणं ऐकून माझंही काळीच तुटलं. म्हटलं, बाई, माणसाचं आता नशीब फुटलं. म्हणून म्हणतो बाबांनो, अहंकार सोडा, बहीण भाऊ काका काकू पुन्हा नाती जोडा. संदूक